जय हिंद दोस्तों, इस वक्त मैं हूँ मीरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त के ऑफिस, आयुक्त और महापौर के ऑफिस, दोनों के ऑफिस के बाहर हूँ। आपको बता दूँ मैं कि कल प्रताप सरनायक, मीरा भाईंदर 146 के एमएलए प्रताप सरनायक ने आयुक्त को एक पत्र लिख करके 5 मांग मांगी थी। उसमें जो मांग थी, नंबर 1 के कोविड यानी क्वारंटाइन सेल में जो खाने पीने की व्यवस्था है वो सही की जाए, टेंडरिंग अलग अलग दिया जाए, गर्म पानी वगैरह पीने का जो है बंदोबस्त किया जाए। नंबर 2, जो उन्होंने 10 करोड़ रुपए की जो निधि आई है राज्य सरकार की तरफ से, तो वो किधर किधर खर्च हुआ, किस किस जगह पे खर्च हुआ, उसकी उन्होंने जो है इन्फॉर्मेशन मांगी है। इसके अलावा उन्होंने जो है एंटीजन टेस्ट किस तरह से हो उसके बारे में भी बात की। इस तरह से दोस्तों अलग अलग विषयों पे बात हुई, लेकिन जो मेन मुद्दा था कि मीरा भाईंदर में 18 तारीख के बाद लॉकडाउन नहीं होना चाहिए। उन्होंने ये भी विनती की, प्रताप सरनायक ने जो है उन्होंने ये भी विनती की कि अगर हो सके तो 18 के पहले आप जो है लॉकडाउन ओपन कीजिए, क्योंकि लोग जो है अब परेशान हो रहे हैं, शहर की स्थिति ख़राब हो रही है। और इसको देखते हुए उन्होंने उनसे कहा कि कम से कम 18 के बाद तो लॉकडाउन नहीं होना चाहिए। उन्होंने साफ साफ लफ्ज़ों में कहा। और अभी जब उन्होंने बाइट दिया तो उन्होंने कहा कि 18 के बाद जो है 18 जुलाई के बाद हम लॉकडाउन होने नहीं देंगे। आयुक्त ने सारे सवालों को उनके सुना और उनका सेटिस्फैक्ट्री कहीं ना कहीं उन्होंने जवाब भी दिया। और जो चीज़ होना है, यानी कि जिस चीज़ को और किया जाए उसके बारे में उन्हें एश्योर भी किया है। लॉकडाउन के बारे में भी उन्होंने कहा है कि हम इस बारे में भी सोचेंगे, देखेंगे। तो दोस्तों ये कहीं ना कहीं आज ये मुलाकात शहर में हो रहे कोविड से रिलेटेड लोगों की परेशानियों को लेकर के हो रहा है। उन्होंने इसके अलावा जो है प्राइवेट हॉस्पिटल में जो बहुत सारे लूट जैसे हो रहे हैं, उन्होंने कहा कि प्राइवेट हॉस्पिटल के बिल से लोग परेशान हैं, उस पर अंकुश लगाया जाए, उसका हिसाब किताब रखा जाए ताकि लोगों को परेशानी ना हो। तो कमिश्नर साहब को 4 दिन पहले सैटरडे को एक लेटर दिया था। उस लेटर में मैंने कहा था कि अगर मीरा भाईंदर में 1000 बेड का कोविड हॉस्पिटल का काम अगर आप चालू नहीं करते हो तो मैं मंगलवार को ठिया आंदोलन आपके कैबिन के बाहर करूंगा। वो लेटर को देखते ही कमिश्नर साहब ने जो कोविड अस्पताल था वो कोविड हॉस्पिटल का टेंडर कल निकाला। इसलिए मेरा जो ठिया आंदोलन की भूमिका मेरी थी उसके बजाय मैंने कमिश्नर साहब को बोला कि आपने एक ही जो मेरा सवाल था उसका जवाब तो मुझे मिल गया, पर बाकी भी सवाल है ये कोविड को लेके हुए, तो मैं भले ठिया आंदोलन नहीं करूंगा क्योंकि जिसके लिए मैं ठिया आंदोलन कर रहा था वो टेंडर आपने निकाल दिया। अगर मेरे सवालों का जवाब आपको देना चाहिए तो मैं आज 12 बजे कमिश्नर साहब को मिला, उन्होंने मुझे इन्वाइट किया। उस जो सवाल है उसमें कोविड हॉस्पिटल काम चालू होकर 15 अगस्त तक उसका उद्घाटन किया जाएगा। जो प्रमोद महाजन हॉल है, मीनाताई ठाकरे मंडई है, वहाँ पे जो 370 बेड का हॉस्पिटल ऑक्सीजन बेड के साथ चालू कर रहे हैं, उसका उद्घाटन 27 जुलाई को होगा। और साथ ही में 302 क्रमांक का जो आरक्षण है उस पर परमानेंट हॉस्पिटल जो कि टेम्बा हॉस्पिटल के कई गुना ज़्यादा वहाँ पे फैसिलिटी रहेगी, वो हॉस्पिटल का प्रस्ताव राज्य शासन को 3 महीने के अंदर भेजने का आयुक्त ने मुझे आश्वासन दिया है। तो ये पहला सवाल हो गया। दूसरा सवाल ऐसा है कि जो प्राइवेट हॉस्पिटल है वो हॉस्पिटल में बहुत सारे पेशेंट्स के रिलेटिव को लूट रहे हैं। 1-1.5 लाख रुपए बिल की बजाय 4-4, 5-5, 6-6, 7-7 लाख रुपए बिल लगा रहे हैं। कुछ अगर पेशेंट मर जाते हैं तो उनकी बॉडी पैसे दिए बगैर छोड़ते नहीं है। तो इसके ऊपर कंट्रोल रखने के लिए मैंने एक सोल्यूशन दे दिया है कि जो भी कोविड हॉस्पिटल में या प्राइवेट हॉस्पिटल में पेशेंट अगर उसको एडमिट किया जाएगा और डिस्चार्ज दिया जाएगा तो उसके ऊपर कॉर्पोरेशन की एक हम लोग टीम बनाए और टीम के माध्यम से एक वॉर रूम करके वॉर रूम के माध्यम से एडमिशन और डिस्चार्ज का कार्रवाई होना चाहिए ताकि उसके ऊपर नियंत्रण हमारा रह सके। माननीय कमिश्नर साहब ने वो भी जो बात थी वो मंजूर कर दी। दूसरी ऐसी बात हमने रखी थी कि जो हमारे
कोविड सेंटर है, क्वारंटाइन सेंटर है, वहाँ पे लोगों को सुबह का नाश्ता, दोपहर का जो खाना, शाम का खाना, गर्म पानी ये टाइम पे नहीं मिलता है, तो उसकी दखल देते हुए उन्होंने उसकी भी टेंडर प्रक्रिया चालू कर दी और जल्दी से जल्दी उन लोगों को बहुत अच्छी सुविधा गर्म पानी के जग के साथ देंगे ऐसे आश्वासन दिया, तो वो भी बात क्लियर हो गई। और चौथी बात ऐसी थी कि लॉकडाउन के कार्यकाल में ज़्यादा से ज़्यादा टेस्ट होना चाहिए, तो हमने गवर्नमेंट के माध्यम से 4000 एंटीजन किट मिल गई है, जो आधे घंटे में पॉजिटिव या निगेटिव बता सकते हैं, जो 99.7% उसका रिपोर्ट आया है। तो वो एंटीजन किट के माध्यम से रैपिड किट जो है वो माध्यम से कल से ही मीरा भाईंदर शहर में कार्रवाई कर रहे हैं, जिसकी वजह से जल्दी से जल्दी हम लोगों को कितने कोविड पेशेंट है, कितने नॉन कोविड पेशेंट है ये शहर में मालूम पड़ेगा। और साथ ही में उन्होंने ये भी कहा है कि 1 लाख किट की मैं ऑर्डर दे देता हूँ, उसके लिए पैसों की ज़रूरत पड़ेगी, तो पैसे भी राज्य शासन के माध्यम से मैं पायलट मंत्री जी को रिक्वेस्ट करता हूँ कि राज्य शासन के माध्यम से अगर जल्दी मिलेंगे तो और 1 लाख किट के ऑर्डर तुरंत दे देंगे। मीरा भाईंदर शहर में 18 तारीख तक लॉकडाउन बढ़ा है, तो मैंने उनको रिक्वेस्ट दी कि उसके बाद में 18 तारीख के बाद में तो हम आपको करने ही नहीं देंगे, मगर अभी जो 18 तारीख है उसके बजाय अगर आज लॉकडाउन अगर आप खोलते, तो मैंने एसपी साहब और कलेक्टर साहब से भी बात की है, अगर कुछ ज़रूरत नहीं है और लोगों को अगर तकलीफ हो रही है तो लॉकडाउन आज से ही खोला जाए, ऐसे मैंने उनको रिक्वेस्ट की है। ये सब बातें जो है उनके साथ मैंने की है और उनके बातों से ऐसा लग रहा है कि ये कमिश्नर एक्टिव है, उनको काम करने का और इस मीरा भाईंदर शहर में ज़्यादा से ज़्यादा कोरोना का जो उच्चाटन है वो करने की उनकी ख्वाहिश है, वो ख्वाहिश पूरी करने के लिए उनको जो भी समर्थन रहेगा वो समर्थन हम लोग निश्चित रूप से देंगे। दूसरा, ये जो प्राइवेट हॉस्पिटल है उनके ऊपर नियंत्रण रखने का उन्होंने प्रॉमिस किया, तो वो प्रॉमिस भी वो पूरा करेंगे। सगळ्यात तर आधी तुम्हाला म्हणजे तुमचे पहिला आभार मानतो की तुम्ही एवढ्या दिवसाची म्हणजे 45 दिवसाची जी आमची लढाई होती ती लढाई प्रकाशित केली कोविड हॉस्पिटलची, त्याबद्दल आभार मानतो। परंतु अनेक काही प्रश्न आहेत, ते प्रश्न तुम्हाला मी काल लेखी पत्राद्वारे कळवले होते, आपण एकेका पत्राच्या अनुषंगाने जाऊ, कारण तुमच्या बारबार साहेबांनी जे काही पत्र मला उत्तरं दिली ती उत्तरं अशी मोघम उत्तरं आहेत, याच्यात ठाम असं काही निर्णय त्यांनी दिल्याचं दिसत नाही। प्रश्न क्रमांक 1 आपण सुरुवात करूया। हार्ड कॉपी मागून घ्या। प्रश्न क्रमांक 1, आता आपल्या शहरामध्ये जे हॉस्पिटल तुम्ही क्वारंटाईन सेंटरचं चालू केलेलं आहे, परंतु आपण येण्यापूर्वी मीनाताई ठाकरे हॉल आणि प्रमोद महाजन हॉल येथे एकूण, आता मी स्वतः जाऊन तिकडे पाहणी पण करून आलो, काय परिस्थिती आहे त्या हॉलची बघून आलो, काम किती झालं ते पण मी आता बघून आलो माझ्याच्या माध्यमातून जे वाटतं ते। तर त्या कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित अधिकाऱ्यांशी मी जेव्हा बोललो तेव्हा अंदाजे 10 दिवसामध्ये ते काम पूर्ण होईल असं त्यांनी मला सांगितलं। तर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस आहे, तर त्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचं उद्घाटन करू शकतो। म्हणतं 25 जुलैपर्यंत काम होईल असं कळवलं, आपण प्रयत्न करूया त्यासाठी। नाही, प्रयत्न नाही काय आहे साहेब, आता माझं म्हणतं की ह्या आता छोट्या मोठ्या काम ते चालू होऊन सुद्धा 1-1.5 महिना, म्हणजे आपलं त्याच्यावर नियंत्रण नाही, पण मी आता तुम्ही सगळ्या संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतोय, माझ्या मीही बोलतोय, तर आपण 27 तारीख टार्गेट ठेवूया असं मला वाटतं। काहीतरी टार्गेट आपण प्रत्येक गोष्टीचं ठेवायला लागेल, कारण शेवटी काय झालंय आता दिवसेंदिवस जे काही खाजगी हॉस्पिटलवाले बिलं पाठवत आहेत, तुमच्याही तक्रारी कानावर आले, आमच्याही रोज येतात, रोज जाऊन आम्ही लपडी करतो, आंदोलनं करतो, जाऊन देतो, तरीसुद्धा काही मार्ग निघत नाही। तर 27 तारीख आपण त्याचं ठेवूया का? आता आम्ही ऑलरेडी काय स्टेटस बघितलेलं आहे, आमचं कंझ्युमेबल जे आहेत ते चालवण्यासाठी लागतं, ते सगळे आमचे टेंडर झाले, ते पण 7-8 दिवसात येईल। आम्ही 25 पर्यंत प्रयत्न करतो की ते चालू होईल। मॅनपॉवर 27 तारखेला आपण चालू करू शकू, म्हणजे हे कॉन्फिडन्स आहे तुम्हाला?
हा 25 पर्यंत म्हणजे 27 पर्यंत चालू करायचा प्रयत्न करू, म्हणजे आम्हाला अजून ठीक आहे. तर माझं काय म्हणणं आहे साहेब, तुम्ही करताय प्रयत्न, पण आपण 27 जुलैला टेंटेटिव्ह ठेवू. मी प्रयत्न करतो. माझं काही कमिटमेंट मला, कारण सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या आहेत, एजन्सी वेगळ्या आहेत, आमच्या साईडने पण आहेत, त्यासोबत मॅन पॉवर जे आहे, आपण प्रयत्न तर करू, एवढं तुम्ही तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर मनामध्ये विचार केला आता बघा ठाण्याचं ग्लोबल हॉस्पिटल साहेब 1000, आमच्याकडे 200-250 लोकांच्या स्टाफची गरज होती, परंतु एकदा चालू झालं, आता जवळजवळ 650 ते 700 पेशंट तिकडे आहेत. त्यामुळे माझं असं म्हणणं की आपण जर मानसिकता केली आणि आपण जर उतरलो सगळेजण, मी नरेंद्र मेहताशी बोलतो, गीताजीशी बोलतो, मुलभूत बोलतो, म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप सगळे लोक तुमच्या सोबत राहतील. तर आपण हे जरा फास्ट सगळ्यांनी एकत्रितपणे ऑलरेडी मनावर आहे आणि जास्तीत जास्त त्या टाइमपर्यंत करायचा आम्ही प्रयत्न करतो. ठीक आहे. दुसरं आता हे जे कोविड सेंटर तुम्ही काम चालू केलं, आता मला याच्यामध्ये जायचं नाही, आधी तुम्ही येण्यापूर्वी त्याच्यामध्ये खूप नाही, आता मला तो प्रश्न निकाली लागलेला आहे, तुम्ही टेंडर काढलं, त्याच्यावर मला काही जायचं नाही. आता हे काम किती दिवसामध्ये पूर्ण होऊ शकेल? आता टेंडर कामगिरी आतापर्यंत हे नवीन जे आता तुम्ही टेंडर जे काढलंय काल 1000 बेडचं 20 दिवसात नाही, त्याच्यात एकदा क्लिअर करा. टेंडर आपण केलेलं आहे ते जवळपास 7 दिवस त्याला ओपनिंगला लागेल. ठीक आहे, म्हणजे प्रोसेस कम्प्लीट करायला, म्हणजे त्याच्या पुढे कमीत कमी तुम्ही 20 जरी म्हणत असले, जेवढा वेळ आपली माझं असं म्हणणं नाही 1 महिन्याच्या आत करते होणार. माझं स्वतःचं असं मत आहे, ज्या तुमच्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पूर्ण करून ते कम्प्लीट होईपर्यंत 1 महिना तरी लागेल. तर त्याचा पण 15 ऑगस्ट टेंटेटिव्ह आपण ठरवूया असं मला वाटतं. आज 14 तारीख आहे, पण तोपर्यंत आता ठीक आहे, आपल्याकडे जो आता स्टाफ तुम्ही जाहिराती दिल्या होत्या, त्या जाहिरातीच्या माध्यमातून जो स्टाफ आलेला आहे, मध्यंतरी कांगे साहेबांनी मला सांगितलं की आम्ही रोजच्या रोज जे लोक येतील त्यांना आम्ही करून घेऊ आणि त्यांना आम्ही कामाला लागा म्हणून सांगू. अशा पद्धतीने अजून आपल्याला स्टाफची गरज लागणार आहे ह्या हॉस्पिटलसाठी. तर 1 महिन्याचा कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये आता खांबीचं काम खांबीतने केलं, परंतु वाघमारे साहेब आणि आपले पडवळ साहेब तुम्ही स्टाफसाठी मागे लागायला पाहिजे, कारण शेवटी हॉस्पिटल उभारलं हो, हॉस्पिटल उभारून जर स्टाफच नसेल तर तुम्ही काय करणार? त्यामुळे माझं असं म्हणणं, हा 1 महिन्याचा कालावधी आहे. ह्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही पूर्णतः स्टाफ, भले अर्धा स्टाफ जरी असेल तरी आपण काहीतरी सुरुवात करून घेऊ. आणि माझं तर म्हणणं दुसरं अजून सांगतो, जबाबदारीनं सांगतो, काही ठिकाणी स्टाफची गरज पडली ना, ज्या ज्या ठिकाणी असं एरियामध्ये वगैरे जाऊन तुम्हाला अजून दुसऱ्या काही गोष्टीची गरज असेल, आम्ही आमचे कार्यकर्ते तुम्हाला देऊ, हे जबाबदारीनं मी सांगतो. कारण शेवटी कसं आहे की काही ठिकाणी आम्हाला पण रस्त्यावर काम करावं लागेल. त्यामुळे स्टाफसाठी सर तुम्ही आता तुमचं स्टाफ जे करायचं सँक्शन किंवा टेंडर ते झालेलं, पण स्टाफसाठी कुठे अडचण कामा. शेवटी महत्वाचं साहेब 302 क्रमांकाचं जे आरक्षण आहे ते खुलासा वाघमारे यांना मागवला होता. माझं म्हणणं होतं की आता शेवटी काय एवढा एकच हॉस्पिटल आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची माझी 2 वेळा चर्चा झाली, मुख्य सचिवांशी चर्चा झाली, त्यावेळेस अजय मेहता होते, सीताराम कुंटे होते. भविष्यामध्ये राज्य सरकारला आपल्याला आरोग्य सेवेसाठी राज्य सरकार भरपूर निधीची प्रोव्हिजन करणार आहे. आपल्या शहरामध्ये जे एकमेव हॉस्पिटल आहे ते 200 बेडचं 250 बेडच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या काही सुविधा मिळू शकत नाही. त्यामुळे एक अद्ययावत ज्या ठिकाणी किमान 200 नर्सेसचं ट्रेनिंग सेंटर असेल आणि किमान 50 ते 60 डॉक्टर राहण्याची व्यवस्था होईल, अशा प्रकारचं एक अद्ययावत हॉस्पिटल जे आरक्षण क्रमांक 302 आहे. 13,000 पेक्षा जास्त मीटरची जागा ती महापालिकेच्या रिझर्वेशन खाली आहे, परंतु 900 मीटरची जागा फक्त मिळालेली आहे. आयुक्त चंद्रकांत डांगे जाता जाता त्यातले एक प्रस्ताव मंजूर करून घेतले होते, म्हणजे ते नियमानुसार आहे, त्या नियमाच्या बाहेर नाही आहे की 60% जागा जी आहे ती डेव्हलपरने स्वतः घ्यावी आणि 40% बांधून घ्यावं. तर 5,000 मीटरच्या जागेवर ते हॉस्पिटल बांधून दिलं होते, हॉस्पिटलची इमारत. तर मी त्यांना सांगितलं की आपल्याला पूर्ण रिझर्वेशन लागणार आहे, तर ते कडकड बंद करतं. हॉस्पिटलची पूर्ण इमारत आपल्याला लागणार आहे आणि त्यासाठी फक्त 5,000 मीटर जागा असून चालणार नाही. नर्सेसचं ट्रेनिंग सेंटर, डॉक्टरांना राहण्याची सोय आणि अद्ययावत हॉस्पिटल उभारायचं असेल तर आपल्याला जागा जास्त लागेल, जी आता 13,000 मीटर आहे. तर डेव्हलपर 2 TDR त्याला मिळणार आहे. 2.1च्या पद्धतीनं जर तो तयार झाला तर ठीक आहे, नाहीतर ॲक्विजिशनची प्रोसिजर तयार करून माझं असं म्हणणं की ती हॉस्पिटलची जी जागा आहे महापालिकेनं ताब्यात घ्यावी आणि 3 महिन्याचा कालावधी, म्हणजे आज आता समजा मी असं म्हणत नाही की लगेच व्हायला पाहिजे,
आपला जुलै महिना आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर पूर्वी राज्य शासनाकडे तो प्रस्ताव पाठवावा प्रक्रिया पूर्ण करून, अशी माझी एक विनंती आहे. ठीक आहे ना, बरोबर. कारण की जागा हस्तांतरित झाली आपल्याला, त्याच्यानुसार आपण हा, म्हणजे जागेचा जो प्रसार आहे शासनाची मंजुरी लागेल, शासनाकडे तुम्ही पाठवल्यावर 1-1 वर्ष लागतं त्याला, कारण बाकीच्या सगळ्या शासकीय गोष्टी त्याच्याकडे निधी उपलब्ध असणं, स्टाफ, त्याला मान्यता, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे शासन स्तरावर सुद्धा 6-8 महिने लागेल. तर आपल्याकडे किमान 3 महिन्यामध्ये तो प्रस्ताव शासनाकडे गेला पाहिजे. परंतु तोपर्यंत विकासकाबरोबर चर्चा करून त्याला TDR किंवा जे काही ॲक्विजिशन प्रोसिजर असेल तर पैसे देऊन वगैरे ती जागा ताब्यात घ्या आणि त्याच्यावर निगोशिएशन आपण आयुक्त राहताना करा. आता मी चौथा प्रश्न आधी घेतो. आता मीरा भाईंदर शहरामध्ये साहेब त्या दिवशी आपलं बोलणं झालं आयुक्त म्हणून आपण मी आणि आपले पालकमंत्र्यांशी चर्चा केली. काय झालंय की ठाणे महापालिकेनं 2 लाख किटची ऑर्डर दिली, भिवंडी सारख्या महापालिकेनं 1 लाखाहून जास्त किटची ऑर्डर दिली. म्हणजे अनेक महापालिका ह्या अँटिजेन किटसाठी ऑर्डर दिलेली आहे. आपण जी ऑर्डर दिली आयुक्त पालकमंत्र्यांशी परत माझं बोलणं झालं. त्यांनी सांगितलं तुम्ही पैशाची काही काळजी करू नका, कारण तुम्ही ऑर्डर द्या, ऑर्डर येईपर्यंत 8-10 दिवसाचा निधी लागतो. ह्या अँटिजेन किटसाठी लागणारा जो खर्च आहे तो नगरविकास खात्याकडनं कसा द्यायचा किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटकडनं कसा द्यायचा ते मी बघतो. पण तुम्ही ती 10,000 किटची कॅन्सल करा, किंवा 1,000 किट 1 लाख किट जर मागवले तर तुम्हाला 25,000 लोकांचं सर्वेक्षण होईल फॅमिलीचं. कारण एका घरामध्ये 4 जरी एव्हरेज आपण पकडला तरी 25,000 लोकांचं सर्वेक्षण आणि 25,000 लोक घरं म्हणजे काहीच नाही. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही 1 लाख किटची तरी ऑर्डर द्या. 4,000 राज्य शासनानं तुमच्याकडे पाठवलेल्या त्या प्रायोगिक तत्वावर तुम्ही वापरा. परंतु आज जर तुम्ही ऑर्डर दिली तर त्या किट येईपर्यंत नाही म्हटलं तर तुम्हाला अजून 10 दिवस लागेल. ठाणे कॉर्पोरेशन, औरंगाबाद कॉर्पोरेशन सारख्या कॉर्पोरेशन 3रा दिवस आहे आजचा, तपासणी चालू केलेली आहे, पण आपण फार मागे आहोत. त्यामुळे आजच्याच तुम्ही ऑर्डर दिली तर 20-22 तारखेपर्यंत त्या किट येतील. पैशाचं तुम्ही काही काळजी करू नका. मला माहिती आहे आपली अवस्था खराब आहे, परंतु भिवंडी, कल्याण डोंबिवलीपेक्षा तरी आपली वाईट नाही. त्यामुळे ते जर मागू शकतात, औरंगाबाद सारखी महापालिका मागू शकतात, तर आपण 1 लाख किट मागवा आणि टप्प्याटप्प्यानं ते आल्यावर आपण ताबडतोब अँटिजेन किटच्या माध्यमातून सर्वेक्षण चालू करा. त्या सर्वेक्षणासाठी सुद्धा स्थानिक पातळीवर आमचे नगरसेवक आहेत, त्यांना तुम्ही सोबत घ्या. नगरसेवकांच्या माध्यमातून घराघरामध्ये त्यांचे प्रत्येक सगळ्या पक्षाचे नगरसेवक आहेत, त्यांना इन्व्हॉल्व करा ह्या योजनेमध्ये. आणि नगरसेवकांना घेऊन आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना घेऊन NGOना घेऊन तुम्ही हे सर्वेक्षणाचं काम चालू करा. तुम्हाला रिप्लाय दिला त्यात सांगितलं एक आपण मुंबईच्या धर्तीवर आपण चेस द व्हायरस प्रोग्राम थोड्या वेळाने मी त्याच्याबद्दल हे देणारच होतो बाईट. विषय आला तर ते सांगून टाकतो. चेस द व्हायरस कार्यक्रम आपण पहिला फेज या पहिले 5 दिवस करणार आहोत. म्हणजे आजपासून आपल्या जवळपास एक 500 टीम, म्हणजे प्रत्येक टीममध्ये 2-2 लोक असं पूर्ण आपल्या शहराला धुंडाळून टाकणार आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन पल्स ऑक्सिमीटर, थर्मोमीटरनी केसेस शोधण्याचं ते चालणार आहे. आपल्या अँटीजेन टेस्ट ज्या आपल्याला आल्या आहेत त्याचे रजिस्ट्रेशन वगैरे झाले, त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं ते, आणि प्रायव्हेट लॅब, गव्हर्नमेंट लॅबचे जे काय त्याच्यानुसार आपण मॅक्सिमम लोकांना एकदम हुडकणार, टेस्टिंग करणार आणि त्यांच्यावर ट्रीटमेंट करणार. हा जो मुंबईने जे राबवलेला प्रोग्राम तो आपण आजपासून चालू केलेला आहे. तर आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या सगळ्या यमोंना बोलवून संबंधित नगरसेवकांची बोला, त्यांची हेल्प घ्या, NGOची हेल्प घ्या, बाकीच्या संस्था आहेत त्यांची हेल्प घ्या. तर माझं मग आता समजा मीडिया प्रतिनिधी असतील तर त्यांना आव्हान आहे की आपल्या मीरा भाईंदरमध्ये पण आपण चेस द व्हायरस प्रोग्राम आजपासून लॉन्च केलाय. पुढच्या 5 दिवसात तो पूर्ण घरामध्ये त्यांचं सर्वेक्षण होणार आहे. आपल्या टीमला आपण थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर दिलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की आपल्या मार्फत सगळ्या जनतेने आम्हाला सहकार्य करावं. जोपर्यंत आपण पेशंट शोधणार नाही, आयसोलेट करणार नाही, तोपर्यंत प्रसार थांबणार नाही. जर सगळ्यांनी याच्यात मदत केली तर त्यात खूप मदत होईल. सगळे पदाधिकारी असतील, त्यानंतर आमदार, खासदार महोदय असतील, तर या सगळ्यांनी पण आम्हाला मदत करा. सगळ्या पॉलिटिकल पक्षाचे लोक असतील त्या सगळ्यांनी आम्हाला मदत करा, कारण हा आपल्या सगळ्यांचा एकत्रित कार्यक्रम असणार आहे. तर हे चालू आहे आपलं. नाही, त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन की ठाणे कॉर्पोरेशननी पण चालू केलं आहे, अनेक कॉर्पोरेशननी चालू केलं आहे, परंतु आपल्या माध्यमातून सुद्धा चालू केला. आणि हा खरं तर हा जो प्रोग्राम आहे तो आधीपासून जर चालू केला असता तर अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये खूप परिणाम जाणवत असं. पण हरकत नाही, तुम्ही आल्यानंतर
उशिरा का होईना परंतु तुम्ही चालू केला त्याबद्दल तुमचे त्यासाठी मी आभार मानतो. दुसरं तर महत्त्वाचा हा मुद्दा आहे की खाजगी हॉस्पिटल आता जवळजवळ 3-3.5 महिन्यापासून मॅक्झिमम आम्हाला ज्या तक्रारी येत आहेत टेंबा हॉस्पिटलच्या 10% तर खाजगी हॉस्पिटलच्या 90% तक्रारी येत आहेत. साहेब खाजगी हॉस्पिटलवाले परवाचीच गोष्ट आहे म्हणजे अशा अनेक घटना घडल्या पण परवाची अशी गोष्ट आहे की 2.5 लाख रुपये बिल दिल्याशिवाय तर बॉडी देत नव्हते. म्हणजे 2.5-3 लाख रुपये बिल ते वेगळी गोष्ट आहे. बाहेरनं रेमडेसिवीर ॲक्टामोर सारखे इंजेक्शन आणले 31 हजार रुपयाचे 5-5 हजार रुपयाची ती गोष्ट वेगळी आहे. 6 इंजेक्शन लागतात ते रेमडेसिवीरचे. आता ही इंजेक्शन आणली ही औषधं आणली ही सगळी सामग्री बाहेरनं आणल्यानंतर सुद्धा 5-5 लाख रुपये बिल लावतात. आणि मी जबाबदारीने सांगतो ह्याच्यामध्ये 1 नंबर हॉस्पिटल आहे ते लाईफ केअर. तो डॉक्टर भवानी आणि शालिनी म्हणून आहे. मी त्यांना 10 वेळा फोन करतो. तो डॉक्टर भवानी त्याला पोलिसांची खरं तर पोलिसांनी डिग्री तपासायला पाहिजे डॉक्टर आहे की नाही पहिली गोष्ट. आणि ती शालिनी म्हणून जी मॅनेजमेंट बघते या भाषेमध्ये मला तिने सांगितलं सर आप रोज रोज फोन करते हो मगर आपको पता है कि हॉस्पिटल चलाना कितना डेंजर हो गया है. हमको हमारे डॉक्टर नर्सेस को और वार्ड बॉय को हमको जीसीसी क्लब जैसे क्लब में रखना पड़ता है तभी वो लोग काम करते हैं. हमको ये हॉस्पिटल का टैक्स भरना पड़ता है. हॉस्पिटल का हमको लाइट बिल इतना आता है और साथ ही में ये जो हॉस्पिटल हम चला रहे हैं उसका बहुत सारा भाड़ा है वो हमको देना पड़ता है. तुम्हें हॉस्पिटल चला क्यों रहे हो अगर इतना तकलीफ है तो चलाओ मत हॉस्पिटल. 5-5 लाख रुपये 4.5 ते 5 लाखाच्या कमी एकही पेशंट तिकडे जात आहेत. एक नंबर ते आणि दुसरं फोर्टीज तिसरं भक्ती येतात. हे 3-4 हॉस्पिटल जे आहे त्यांचं तुम्ही काय करणार. आपण असं 3-4 हॉस्पिटलपेक्षा जेवढे पण आमचे DCHचे 13 हॉस्पिटल आहेत या सगळ्यांना पथक नेमलेत आणि आता एक सुपरवायझर अजून नेमलेत आपले म्हणजे आपले सिनियर लेवलचे ऑफिसर त्याच्यात तपासणी करणार त्याच्यात म्हणजे आपले कॅपो आहेत चीफ ऑडिटर आहेत एक AMC आहेत हे सगळे व्हिजिट करून त्यांचे जे काही बिल आहेत ते क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आणि ज्यानुसार जर कुणी शासन निर्णय जो आहे नोटिफिकेशनचा 80% रिझर्वेशन अँड बिलचा त्यानुसार जे नसतील फॉलो करत नसतील तर त्यांना एक पहिले इंटिमेशन देऊ तुम्ही फॉलो करा. त्यासोबत आपण कॉन्करंट ऑडिट करणार आहे म्हणजे जसं बिल येत राहतं तसं तसं आमच्या टीम त्यांना ऑडिट करणार आणि त्याच्यानुसार व्हेरीफाय करून देणार त्यांना की एवढंच पे करायचं एवढं पे करायचं. सर तुम्ही ह्या गोष्टींना चुकीच्या पद्धतीने चाललेला त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. पेशंट जेव्हा बिचारा त्या स्टेजला असतो तेव्हा कधी ह्या पेशंटला ऑक्सिजन देतो कधी व्हेंटिलेटर मिळतं कधी ऍडमिट करतो ह्या विवंचनेमध्ये सगळे नागरिक असतात त्यांचे नातेवाईक असतात. आमचं आयुष्य आम्हाला विकायला लागलं तरी चालेल अंगावरचे दागिने विकले तरी चालेल घरदार विकायला लागलं तरी चालेल पण माझ्या नातेवाईकांना माझ्या नवऱ्याला माझ्या पोराला माझ्या आईला तयार बरं करा म्हणून डॉक्टरांना विनंती करतात. त्यावेळेस डॉक्टर लोक सांगतात हे इतना बिल लगेगा उतना बिल लगेगा तो काही चिंता मत करो आपने आपको बेच के वो बिल भरेल. त्यामुळे हे ऍडमिट करून घेतात. ऍडमिट केल्यानंतर साहेब प्रत्येक वेळेस प्रत्येक पेशंट जेव्हा डिस्चार्ज करायला मिळतो एखादी बॉडी समजा डिस्चार्ज जर मिळाला तर ठीक आहे बिचारायला परंतु बॉडी जेव्हा मिळते तेव्हा 4.5-5 लाख जेव्हा बिल येतं तेव्हा हातामध्ये त्याच वेळेस आपले ऑडिटर म्हणा किंवा आपले DMC म्हणा किंवा आपले अधिकारी त्या ठिकाणी पोहोचू शकतात. ठाणे महापालिकेनं काय केलेलं आहे साहेब ही एक वॉर रूम बनवली. मी आता त्या वॉर रूमचे नंबर तुम्हाला देतो आणि हॉस्पिटलच्या याचं देतो. ठाण्याने काय केलंय हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन आणि डिस्चार्ज हे स्वतःच्या हातात आहे. म्हणजे तुम्ही हे ज्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यापेक्षा ते काय आपले बाप नाही यायचं ही सेवा आहे. कोविडच्या काळाकडे आपण तर त्यांच्याकडे लक्ष पण कधी देत नाही खाजगी हॉस्पिटलमध्ये परंतु ही सेवा आहे. ही सेवा करत असताना ज्या पद्धतीनं आपण टेंबा हॉस्पिटल चालवतो तशाच पद्धतीनं खाजगी हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेणारा पेशंट किंवा पेशंटचा नातेवाईक आपल्या वॉर्डरूमच्या माध्यमातून त्यांनी ऍडमिशन घेतलं पाहिजे आणि डिस्चार्ज सुद्धा आपल्या माध्यमातून त्यांनी केलं पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी बाकीची जी फॅसिलिटी आहे ती हॉस्पिटलने त्या ठिकाणी करावी. जे काही त्यांना औषध घ्यायचं आहे काय औषध मागवायचं आहे ते पेशंटनी पेशंटच्या नातेवाईकांशी करून कन्सल्ट करून त्यांनी त्या उपचारामध्ये आपल्या काही हस्तक्षेप नाही परंतु ऍडमिशन आणि डिस्चार्ज ह्या 2 गोष्टी आपल्याकडे जेणेकरून काय होईल की गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा शासनाचे जे निकष आहेत खास साध्या बेडसाठी ऑक्सिजन बेडसाठी आणि व्हेंटिलेटरसाठी
आपल्याला कळेल की व्हेंटिलेटर किती उपलब्ध आहे कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये, आपल्याला कळेल ऑक्सिजन बेड किती उपलब्ध आहे कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये, आपल्याला कळेल की कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड उपलब्ध आहे. आपल्या जी लोक तुम्ही ऑडिटर किंवा डीएमसी तिकडे पाठवणार आहात त्याच्याऐवजी त्यांना नियंत्रण कक्ष इकडे द्या आणि इकडून सगळं नियंत्रण तुम्ही करा. तर हे धंदे जे आहेत या लोकांचे खाजगी लोकांचे ते बंद होतील. बरोबर की नाही? करता येईल ना, ठाण्याचं मॉडेल आपण स्टडी करू, तसंच करा. कसं इम्प्लिमेंट करता येईल. आपल्याला ठाण्याला आता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जात असताना दुसरं अजून पडवळ तुम्हाला सांगतो, ठाण्यात आपल्याकडे काही दुसरे पेशंट सुद्धा येतात, काही वसई विरारचे, नालासोबतचे, इथले तिथले. आता बघा प्रत्येक महापालिकेचं कर्तव्य आहे आपल्या एरियातील आपल्या ज्या पेशंट आहे त्या पेशंटचं नियंत्रण ठेवणं आणि त्यांना सुविधा देणं. तर हे 10 कोटी रुपयाचे मी आणले, तर 10 कोटी रुपयाचं पत्र देऊन माझी जी पत्र दिलेली आहे त्या पत्राला उत्तरच कोणी देत नाही. 10 कोटी रुपये कुठे खर्च केला याचं मला अजूनपर्यंत उत्तर दिलेलं नाही आहे खात्रीसाठी. त्याच्यासाठी आर्सेनिक अल्बमसाठी किती खर्च केला, जेवणासाठी किती खर्च केला, खाण्यापिण्यासाठी किती खर्च केला, हे उत्तरच नाही आहे काही. आणि ह्या 10 कोटी रुपये म्हणजे 15 कोटी समजा, तर हे 10 कोटी आणि मला सांगितलेलं चीफ सेक्रेटरी की 5 कोटी रुपये आम्ही त्या भाड्याच्या माध्यमातून तिकडे काम करतो. म्हणजे 15 कोटी राज्य शासनाने दिलेले अजूनही राज्य शासन द्यायला तयार आहे, पण ते ह्या 10 कोटीचा हिशोब तर द्या. तुम्ही येण्यापूर्वी झालेले खर्च हे पैसे आले आपल्याकडे आता खर्चाचा रिप्लाय देऊ आपण तुम्हाला. म्हणजे माझं म्हणणं आमदारांना जर लेखी पत्र मागितलं असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायला पाहिजे. मी हे 10 कोटी रुपयाचा खर्चाचा हिशोब तुम्हाला 10-15 दिवस झाले मागायला, पहिला आठवड्यात मागायला, अजूनपर्यंत मला त्याचा कुठे कुठे खर्च काय तुम्ही काय कोणाला दिलेले नसतात, सत्कारण्यासाठीच खर्च केले असतात, तर द्यायला पाहिजे ना, लोकांना कळलं पाहिजे की खर्च कुठे होतो. हे तुम्ही कोविड पेशंटसाठी आपल्या हॉस्पिटलसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी खर्च केला असणार, तुम्ही ते डिक्लेअर करायला पाहिजे. आपण 50 व्हेंटिलेटरची मागणी केली, आता मला कोणीतरी सांगितलं गीता जैनाने नरेंद्र मेहता मुख्यमंत्र्यांकडे गेले होते आणि व्हेंटिलेटर येताना गाडीतनं घेऊन आले. म्हणजे आम्ही 1-1.5 महिन्यापासून पाठपुरावा करतो आणि ती मागणी राज्य शासनाने काही स्तरावर पूर्ण केली, त्याचं काहीच नाही. ह्या गोष्टी तुम्ही डिक्लेअर करायला पाहिजे. व्हेंटिलेटर आले, पण व्हेंटिलेटर आले तर त्याचा वापर कुठे करणार, काय करणार, ते जरा थोडीशी आपल्या माध्यमातून माहिती लोकांना होईल. सर एक चांगलं उत्तर तुमच्या हे कोणी उत्तर याने दिलं वाघमारे साहेबांनी. सर आपण मला असं वाटतं तुम्ही आणि मी दोघांनी आपण पीपी किट घालूया आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये एक राऊंड मारूया. मी एकदा जाऊन आलो पीपी किट घालून. तर जायला पाहिजे. नाही काय जेवढ्या तक्रार येतात ना आमदार साहेब आपल्याकडे, त्यानंतर मी स्वतः 1-2 वेळा तिथे पीपी किट घालून बोललोय, तर जवळपास 70-80-90% लोकांची तशी तक्रार नाही आहे. कारण मी पर्सनली लोकांशी बोललो, इव्हन फ्लोर नंबर 6 वर गेलो होतो मी, तिथल्या 6 रूममध्ये लोकांना भेटलो, बोललो, तशी तक्रार नाही आहे. काय होतं की थोडेफार तक्रारी होतात आणि जशा तक्रार येतात आम्ही त्याचं सोल्युशन काढायचं किंवा व्हेरीफाय करतो. सुरुवातीला तक्रार अशा होत्या की आपण क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये 200-300 लोक ठेवायचो, आता आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवली, लोकांना जास्तीत जास्त सोसायटीमध्ये आयसोलेट करून रोग प्रिव्हेंट करण्यासाठी आयसोलेट केलं. इंटेन्शन एवढंच आहे आपलं. तर अचानक पेशंट जास्त झाले आणि मॅनेजमेंट, मग आम्ही त्याच्यानंतर लगेच मागच्या आठवड्यामध्ये त्यांना जास्त स्टाफ दिला. आज रोजी स्ट्रीमलाईन सिस्टीम आहे. याच्यानंतर काय लागलं की 1-2% मुळे काय होतं की पूर्ण सिस्टीमच खराब आहे असे मेसेज यायला लागले. आम्ही तेही बोलणार नाही आणि एवढं सगळं काम करत असताना थोडाफार 5-10% होणार. पण त्या जागेवर त्या ठिकाणी तुम्ही जातीनं लक्ष घाला. माझं असं होतं कॉन्ट्रॅक्टर जो असेल ते एकेका आता जर त्याला जास्त लोड होत असेल, कॉन्ट्रॅक्टर लोकांमध्ये डिव्हिजन करा. एका बिल्डिंगला एक कॉन्ट्रॅक्टर, दुसऱ्या बिल्डिंगला दुसरा कॉन्ट्रॅक्टर, स्वच्छतेसाठी एक कॉन्ट्रॅक्टर. आता मला कोणीतरी सांगितलं की आपल्या महापालिकेचे आत्ताच सांगितलं कोणीतरी की महापालिकेचे सार्वजनिक शौचालयाची सफाई करणारा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो जेवण बनवायचं काम करतो. असं आहे का? जे कोटेशन रेट घेतले ते रेट दिलं, परंतु त्याची म्हणजे एक आपण प्रोफेशनल पण नाहीये, त्याच्यामुळे तो आणखी हे होतो, स्टाफ नाही त्याच्याकडे, प्रोफेशनल नाहीये. नाही आता आपण तर टेंडरच केलेलं आहे, ते टेंडर ओपन झालं की बिल्डिंग नुसार सगळं काम स्ट्रीमलाईन करू. करा वेळेवर. माझं म्हणणं काही नाही, जे आपल्याकडे बघा आपली जी ऐपत असेल त्यानुसार आपण करूया. साहेब आपली ऐपत होतं, मी स्वतः
दिवसाला 32 हजार लोकांना जेवण दिलेलं आहे. पण जेवढी आपली ऐपत असेल त्यानुसार तुम्ही करा, परंतु ते लोकांना वेळ मिळाला म्हणजे तेवढं बघा. आणि गरम पाणी फार महत्वाचं आहे. ते पण आपण फ्लोट केलेलं आहे. जवळपास आपण गरम पाण्यासाठी पण जी प्रोसेस लागते किटली वगैरे असते त्याचं टेंडर फ्लोट केलेलं आहे. 4-5 दिवसात ते पण अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न करू. ज्या ज्या अडचणी येतात आम्हाला समोर, कारण ही दिस इज अ पॅन्डेमिक सिच्युएशन आणि याच्यामध्ये काही गोष्टी अचानक समोर येतात, काही गोष्टी होत नाहीत. तर आम्ही जशा जशा समोर येतात तसं काही ऍडव्हान्स प्लॅनिंग करतो, काही गोष्टींना तिथल्या तिथे उत्तर देतो प्रयत्न करतो. स्टाफ पण कमी असल्यामुळे नाही वाढवला, नाही वाढवला. 3-3.5 20 होता 35 केला, वाढवलं अडचण. आणि फॅसिलिटी मॅनेजर अपॉइंट केले आपण. महत्वाचं म्हणजे फॅसिलिटी मॅनेजर अपॉइंट केल्यामुळे काय होतं की त्याची टोटल जबाबदारी होऊन जाते की त्यांनी सगळं बघायचं, करायचं, जेवणाची टेस्ट बघायची, ऑब्झर्वेशन करायचे, काय अडचण असते ते सॉल्व्ह करायचं. तर फॅसिलिटी मॅनेजर आपल्या सगळ्या फॅसिलिटीला अवॉइड केले. आणि शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न जो शहरामध्ये आता फार मोठ्या प्रमाणात जास्त, मी आज कलेक्टर साहेबांशी पण बोललो, मी SP साहेबांशी पण बोललो. काय झालंय की तुम्ही सुद्धा लॉकडाऊन उठवण्याच्या मानसिकतेमध्ये होतात 11 तारखेला, ही मला माहिती आहे. कारण आपलं कॉन्फरन्सवर बोलणं झालं होतं. पालकमंत्र्यांनी सांगितलं की ह्या सिच्युएशनमध्ये आपण जर लॉकडाऊन वाढवला तर अजून पेशंट कमी होण्याची शक्यता आहे. परंतु आपण लॉकडाऊन वाढवून आता 3 दिवस झाले, परंतु 3 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला काही म्हणजे तसा रिझल्ट येत नाही आहे. किंवा आधीही सगळ्यात जास्त ह्या राज्यामध्ये नव्हे तर ह्या देशामध्ये तर मीरा भाईंदरनी लॉकडाऊन सहन केलेलं आहे. हे तुम्हाला कदाचित आल्यानंतर तुमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की नाही मला कल्पना नाही, परंतु पूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन नव्हतं तेव्हा मीरा भाईंदर लॉकडाऊनमध्ये होतं. म्हणजे मी 3 ते 4 वेळा त्या ठिकाणी लॉकडाऊन करायचा प्रयत्न केल्यावर आज जे लॉकडाऊनला पाठिंबा देत आहेत त्या लोकांनी त्यावेळेस लॉकडाऊनला विरोध केला, पण लॉकडाऊन सातत्याने होत राहिलं. माझी तुम्हाला विनंती आहे, पेशंट काही कमी होत नाही आहेत. पुढल्या 4 दिवसामध्ये सुद्धा मला नाही वाटत की आता याच्यामध्ये, कारण आपल्याकडे काही प्रोग्राम काहीच नाही आहे लॉकडाऊनच्या कार्यकाळाचा. जर शक्य होत असेल आपण चेस द व्हायरस याच लॉकडाऊन मध्ये इम्प्लिमेंट करतो ना आपण, की जास्तीत जास्त पेशंट शोधून त्यांचं ट्रान्समिशन रोखण्यासाठी. त्याचा कार्यक्रम तोच आहे, लॉकडाऊनचा जेवढा जास्त फायदा घेता येईल. मागच्या पण जेव्हा लॉकडाऊन केलं त्याच्यामध्ये पण आपण जवळपास 700 टीम एम्प्लॉय करून कंटेनमेंट झोन मध्ये सर्वे चांगल्या प्रकारे करून घेतलं. त्याच्यातल्या लोकांच्या टेस्टिंग वाढवल्या आणि टेस्टिंग वाढल्यामुळं पेशंट शोधले जात आहेत. आणि कदाचित टेस्टिंग वाढवून आपले पेशंट पण वाढतील, पण एक वेळ अशी येईल की आपली पेशंट कमी व्हायची वेळ होऊन जाईल त्याच्यात, असं मला वाटतं. ठीक आहे, तर माझी एकच विनंती आहे, जर शक्य असेल तर तुम्ही उघडा, परंतु 18 तारखेनंतर आता लॉकडाऊन आपण करूया नको. कारण आता लोक त्या मानसिकतेमध्ये नाही आहे. ठीक आहे, 2 लोक कामावर गेले असेल पण 4 लोक घरी असेल. आता 4 आपल्याला त्रास थोडा वाढेल. 2 लोकांचं आपण टेस्ट नंतर करू, जे कामावर वगैरे लॉकडाऊन उघडल्यानंतर जातील त्यांचं. परंतु आपलं हे जे लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये काय साहेब, लॉकडाऊन उघडलं तरी जे कामावर जाणारे आहे जे येणारे ते काय थांबलेले नाहीये. उद्या लॉकडाऊन उघडलं तरी आपल्याला मला वाटतं काही एवढा फरक पडणार नाहीये. कारण आपलं लॉकडाऊन कसं आहे, मुंबईला जायला परमिशन आहे, मुंबईमध्ये यायला पण परमिशन आहे, मग त्याला लॉकडाऊनला त्या अर्थ काहीच नाही. त्यामुळे लॉकडाऊन उघडल्यानंतर सुद्धा आपल्या टेस्टिंगवर मला नाही वाटत काही एवढा काही जास्त परिणाम होईल. परंतु तरी सुद्धा तुम्ही विचार करा, कलेक्टर साहेबांशी SP साहेबांशी बोला आणि जर शक्य असेल तर लॉकडाऊन उघडून सुद्धा आपल्याला त्या टेस्ट जर करता येत असेल तर त्या पद्धतीने प्रयत्न करा. परंतु जर 18 तारखेनंतर ह्याचा विचार न करता आपण करोनाबरोबर तुमच्या प्रशासनाबरोबर आम्ही सर्व आहोत, आपण एकत्रितपणे काम करूया. तुमच्यासोबत आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे पक्षाची लोक सोबत राहतो. आणि आपण जसं धारावीला झालं, मुंबईला आता बघा ना, मुंबईचं म्हणजे धारावी सारख्या एरियाचं जगामध्ये नाव होत आहे. WHO त्याचं हे केलेलं आहे. मला असं वाटतं जसं मुख्यमंत्र्यांचं कौतुक होत आहे मुंबईमध्ये किंवा दिगावकर साहेबांचं कौतुक होत आहे, तशाच पद्धतीचं कौतुक विजय राठोड यांचं ह्या 15-20 दिवसानंतर झालं पाहिजे. त्यांच्या कार्यकाळामध्ये मीरा भाईंदरमधून कोरोना संपुष्टात आणलं किंवा कोरोनावर नियंत्रण ठेवलं, अशी माझी तुमच्याकडनं अपेक्षा.